महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. मुंबई आग्रा महामार्गावर अवधान टोल नाक्याजवळ शुक्रवारी हृदयद्रावक अपघात घडून एका कुटुंबावर काळाने झडप घातली. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वडील आणि त्यांच्या 4 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर आई आणि 1.5 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झालीय. या दुर्दैवी घटनेने अवधान परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालेगावहून धुळ्याकडे दुचाकी MH42 BK 9613 वरून लक्ष्मण गुंजाळ हे पत्नी भाग्यश्री गुंजाळ, मुलगा आदित्य गुंजाळ वय 4 आणि मुलगी जयश्री गुंजाळ वय 1.5 वर्ष यांच्यासह येत होते. दरम्यान मानस हॉटेलजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने RJ01 GC 5964 त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या भीषण धडकेत लक्ष्मण गुंजाळ आणि त्यांचा निष्पाप मुलगा आदित्य यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी भाग्यश्री आणि चिमुकली जयश्री या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. अपघाताची माहिती मिळताच टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी आणि मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे. या काळजाला भिडणाऱ्या घटनेमुळे अवधान परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. निष्पाप चिमुकल्यासह कुटुंब प्रमुखाचा झालेला मृत्यू अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, धुळे.